कथेचं नाव मायेची ऊब. लेखिका शिल्पा चांदक्कर. दिग्दर्शन आणि संकलन श्याम म्हस्कर. प्रोफेसर श्रीराम सहस्रबुद्धे यांनी आपली गाडी आपल्या बंगल्याच्या गेटपाशी पार्क केली. बऱ्याच कालावधीनंतर ते इथे आले होते. त्यांनी आत बंगल्याच्या परिसरात नजर टाकली. त्यांना त्यांच्या आवारात लहान मुलांची घसरगुंडी, इतर खेळणी आणि शीसॉ दिसले. समोर बघितले तर त्यांच्या आउटहाऊसमध्ये मायेची ऊब नावाची पाटी दिसली. क्षणभर त्यांना वाटले, सावित्रीने, त्यांच्या पत्नीने, कुण्या बाईला जागा भाड्याने वगैरे दिली की काय, आणि तेही मला न विचारताच. त्यांच्या कपाळावर आठ्या आल्या. या सावित्रीला जराही अक्कल नाही. माझा बंगला का आणि कुणाला भाड्याने दिला, ते स्वतःशीच पुटपुटले. त्यांनी गेट उघडून बंगल्याच्या आवारात प्रवेश केला. निरीक्षण करत ते बंगल्याच्या दारापाशी आले. तिथे दारावर मायाताई अशी पाटी होती. त्यांचा पारा चढला. ते तावातावाने बंगल्याच्या हॉलमध्ये आले. तिथे टेबल खुर्ची घेऊन बसलेल्या अनोळखी तरुण महिलेला म्हणाले, या मायाताई कोण आहेत आणि ही सावित्री कुठे गेली? माझ्या बंगल्यात आपण हे सर्व काय करीत आहात? सावित्री मॅडमचाच प्रोजेक्ट आहे हा, ती मुलगी घाबरतच बोलली. संशयाने प्रोफेसर ओरडलेच, सावित्री? ती तर मुलखाची बावळट आहे. ती असे काही करूच शकत नाही. छे, अशाने कुणीतरी हडप करेल हा बंगला. अडाणी बायको असली की हाच प्रॉब्लेम होतो. आमची केअरटेकर वर्षा कुठे आहे? तिला बोलवा जरा. तरुणीने वर्षाला फोन केला. बाजूच्याच बंगल्यात राहणारी वर्षा धावतच आली. वर्षाने पाहिले सावित्री मावशीचे पती प्रोफेसर श्रीराम सहस्रबुद्धे हॉलमध्ये उभे होते. ते वैतागलेले दिसत होते. तिला पाहताच ते वैतागूनच म्हणाले, वर्षा, ही मूर्ख सावित्री कुठे गेलीये? मी फोन केलाय, येतीलच इतक्यात मावशी. तुम्ही बसा, चहा आणू का? वर्षाने अदबीने विचारले. तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून प्रोफेसर तावातावाने बोलू लागले, मला इथले चहा पाणी काहीही नकोय. या सावित्रीबरोबर मी कधीच सुखानं आणि शांततेत राहू शकणार नाही. मुळात आमचे लग्न हा माझ्या मनाविरुद्ध आणि केवळ माझ्या आईबाबांचा निर्णय होता. मुलखाची बावळटणी वेंधरी बाई, साधा रस्ताही क्रॉस करता येत नाही तिला. मी दर महिन्याला खर्चाला पैसे पाठवीत आलोय, म्हणून ती जिवंत तरी राहिलीये. बस झालं. आता मला तिच्यापासून घटस्फोट हवाय. पण गेलीये तरी कुठे ती? माझा किमती वेळ फुकट चाललाय. या बाईची माझे बूट पुसायचीही लायकी नाही. असे असतानाही मी इतकी वर्ष हे लग्न निभावले. पण आता मला हिच्याशी कुठलेच नाते नको आहे. आतापर्यंत नोकरीचे निमित्त सांगत लांब राहिलो, पण आता नाही सहन होत. ही पार्वती मला डोळ्यासमोरही नकोशी झाली आहे. मला हा बंगलाही नको आणि तिचे नाव, तिचे अस्तित्वही नको. वर्षा गडबडून त्यांच्याकडे पाहत राहिली. त्यांनी प्रश्नांचा भडीमार सुरू केला. लवकर सांग वर्षा, पार्वती गेलीये कुठे? माझ्या बंगल्याचा ताबा घेणारी ही मायाताई कोण? आणि बंगल्याच्या दारावर तिची पाटी का? माझ्या बंगल्याच्या आवारात ही बालवाडी कोणी सुरू केलीये? काय तर म्हणे मायेची ऊब. बुलशिट. प्रोफेसरांचा तिरस्कार आणि राग नुसता ओसंडून वाहत होता. थोडा वेळ वर्षा काहीच बोलली नाही. काही वेळानंतर ती सावधपणे म्हणाली, काका, सावित्री मावशी आता खूप बदलली आहे. खूप कर्तृत्ववान मोठी झाली आहे. त्यावर प्रोफेसर श्रीराम सहस्रबुद्धे फक्त कुत्सिक हसले. म्हणाले, आमचे हे ध्यान कर्तृत्व गाजवायला गेले आहे तरी कुठे? मग वर्षा हळूच उठली आणि तिने टीव्ही लावला. तिथे एक मुलाखत चालू होती. प्रोफेसर चकित होऊन बघतच बसले. ती सावित्रीच होती. आमूलाग्र परिवर्तन झालेली सावित्री. अगदी वेगळी, हसतमुख, अतिशय आत्मविश्वासाने बोलत होती. तिने मोतिया रंगाची सिल्कची साडी आणि लाल ब्लाऊज घातला होता. मुलाखतीत ती ठाम पण आदरपूर्वक उत्तरं देत होती. तिचे बोलणं अभ्यासपूर्ण होते. बोलण्यात आत्मविश्वास होता. प्रोफेसर सावित्रीचे ते नवे रूपडे बघून आश्चर्यचकित झाले. त्यांना तिच्यातला हा विलक्षण बदल अनपेक्षित होता. त्यांनी उत्साहानेच वर्षाला विचारले,
वर्षा, ही बया तिथं कशी? हिने तर कधी स्वयंपाकघराचा उंबराही ओलांडला नव्हता. वर्षा म्हणाली, काका, मी म्हटले होते ना तुम्हाला, मावशी खूप बदलली आहे. त्यावर प्रोफेसर म्हणाले, पण हा चमत्कार घडला तरी कसा? त्यावर वर्षा म्हणाली, काका, तुम्ही तर मावशी बरोबरचे प्रेमाचंच नव्हे तर व्यावहारिक नातेही तोडून टाकले होते. अशा अडाणी बायकोची सावलीही आपल्या मुलावर पडू नये म्हणून त्याला तुम्ही हॉस्टेलमध्ये घातलेत. मावशीला तो धक्काच होता. ती एकटी पडली. तुम्ही दुर्लक्ष केलात, पण आपल्या सासू सासऱ्यांची म्हणजेच तुमच्या आई वडिलांची तिनं मायेनं काळजी घेतली. ते होते तोपर्यंत ती कशीबशी संसार सांभाळत राहिली. पण ते दोघे देवाघरी गेल्यावर मावशी एकलकोंडी झाली. विचारात गुरफटून विमनस्कपणे राहू लागली. डिप्रेशनमध्ये गेली. रिकामा मेंदू म्हणजे ब्रह्मराक्षसाचं घर. तिला कशात तरी गुंतवायला हवं होतं. मग मीच एकदा धीर करून तिला म्हटलं, मावशी, तू बालवाडीचा कोर्स करशील का? मी करेन तुला मदत. आधी ती तयार झाली नाही. मग संशयानेच म्हणाली, मला ते जमेल का ग वर्षा? मी त्यांचा उत्साह वाढवला. म्हटले, का नाही जमणार? मावशी, तुझी हुशारी परिस्थितीनं दाबून टाकली. तू नक्कीच काहीतरी करू शकशील. मी म्हटलं, काकांना विचारूया. त्यावर ती म्हणाली, नको ग वर्षा, चेष्टा करतील ते. माझी कुठलीच गोष्ट यांना आवडत नाही. मी मावशीला कसेबसे समजावलं नि ती कोर्स करायला तयार झाली. तिनं कोर्स उत्तम प्रकारे पूर्ण केलाच. पण ही बालक मंदिर शाळा काढली आणि ती उत्तम पद्धतीनं चालवित आहेत. गोंधळलेले प्रोफेसर म्हणाले, पण मग ही मुलाखत कसली आणि तिचे कार्य काय? आणि ही मायाताई कोण? त्यावर वर्षा हसली आणि म्हणाली, काका, पार्वती मावशी आदिवासी उन्नती मंडळात माझ्यामुळे येऊ लागली. कॉलेजमधून सोशल सायन्स करत असताना मी संशोधनासाठी अनेक आदिवासी पाड्यात जात होते. तिथे मावशीला घेऊन गेले. सर्वांची ओळख करून दिली. आम्ही प्रौढ शिक्षण वर्ग आणि पाड्यावरच्या लहान मुलांचं शिक्षण सुरू केले. मावशी हळूहळू तिथे रमली आणि मग तिनं मागे वळून पाहिलेच नाही. ती सर्वांची मायाताई झाली. काका, तुम्ही विसरलात का? मावशीचे माहेरचे नाव माया आहे ते. नुकताच तिला सरकारचा आदिवासी सखी पुरस्कार जाहीर झाला आहे. तुम्ही स्वतः प्राचार्य, डॉक्टरेट मिळवलेले. तुम्हाला स्मार्ट, चटपटीत बायको हवी होती. मग तुम्ही का नाही मावशीत बदल घडवण्याचा प्रयत्न केलात? त्यावर प्रोफेसर विचारात गढून गेले. बाहेर पावले वाजली म्हणून त्यांनी बाहेर पाहिले. तर बाहेर त्यांची पूर्वीची अडाणी नकोशी सावित्री उभी होती. तोच गोरा रंग, तेच हसू आणि तेच काटक शरीर. पण आता त्या शरीरात सळसळणारा आत्मविश्वास होता. अगदी त्यांना अपेक्षित होता तसा. पार्वती खुर्चीत बसल्या. त्यांनी डॉक्टरांकडे मिश्किल नजरेनं पाहिलं आणि सावकाश बोलू लागल्या. म्हणाल्या, सही करायला पेपर आणलेत का? डॉक्टरांनी गडबडून विचारलं, पेपर? अहो, घटस्फोटाचं पेपर. कुणी नलावडे नावाच्या बाई आल्या होत्या मला भेटायला. तुम्ही लग्न करणार म्हणे तिच्याशी. अहो, मी तिला म्हणाले, मी तुमच्या लग्नाच्या आड येणार नाही. आनंदानं देईन हो यांना घटस्फोट. पण म्हटलं, बाई ग, मी अडाणी म्हणून मला कधी आपलेसं केलं नाही त्यांनी. आता भविष्यात तुमच्यापेक्षा शिकलेली कुणी दुसरी मिळाली तर तुम्हालाही सोडणार नाहीत कशावरून. प्रोफेसर ओशाळले, पण त्यांना पार्वतीच्या बोलण्याचा राग आला नाही. उलट ते तिच्याकडे आदराने पाहू लागले. पार्वतीच्या समाजकार्याचे आणि त्यांच्या आत्मविश्वासाचे त्यांना अत्यंत कौतुक वाटू लागले. आपण दुराभिमान आणि गैरसमजुतीतून या हिर्याची पारख करू शकलो नाही याची त्यांना शरम वाटली. बदललेल्या पार्वतीचे तेजस्वी नवीन रूप ते अभिमानाने निहाळू लागले. शेवटी ते खुर्चीत बसत खळखळून हसले आणि म्हणाले, अहो आदिवासी सखीबाई, आम्हाला कुणी चहा तरी विचारणार आहे का? आणि यावर सर्वच टेन्शनमधून मोकळे झाल्यासारखे हसू लागले. मंडळी, आधी स्वतःवर प्रेम करा. जग एक दिवस तुम्हाला ओळखेलच. धन्यवाद.